आज आपण चतुर्थी तत्पुरुष समास बघणार आहोत। चतुर्थी विभक्तीचा अर्थ आहे मराठीमध्ये साठी किंवा करिता, इंग्रजीमध्ये अर्थ आहे फॉर। देशार्थम म्हणजे देशासाठी, इथे विग्रह दिलाय देशाय इति। ज्या वेळेला उत्तरपदात अर्थम असा शब्द असतो त्यावेळेला तो समास असतो चतुर्थी तत्पुरुष। कन्यार्थम कन्यायै इति, विहारार्थम विहाराय इति, रक्षणार्थम रक्षणाय इति, शिल्पालयः शिल्पेभ्यः आलयः, आलयः म्हणजे घर। आता शिल्पालय म्हणजे शिल्पांसाठी घर, म्हणून इकडे चतुर्थी आलेली आहे। तपोवनम तपसेवनम, तपस हा सकारांत शब्द आहे आणि त्या सकारांत शब्दाची चतुर्थी आहे तपसे, म्हणून तपासाठी वन म्हणून तपसेवनम। ग्रंथालयः ग्रंथेभ्यः आलयः। आता मराठीमध्ये आपण म्हणतो पुस्तकांचे घर, पण परत एकदा मराठी भाषा आणि संस्कृत भाषा यामध्ये फरक आहे। संस्कृती नियमानुसार चालते, म्हणून ग्रंथांसाठी घर, म्हणून इकडे ग्रंथेभ्यः आलयः। कार्यशक्ती कार्यासाठी शक्ती, म्हणून कार्याय शक्ती, म्हणजे मराठीमध्ये अर्थ कार्याची शक्ती असा झाला असला तरी संस्कृतमधला अर्थ कार्यासाठी शक्ती, म्हणून कार्य शब्द हा वनमप्रमाणे वनाय म्हणून कार्याय शक्ती ही। अजून एक अर्थ या विभक्तीचा असा आहे की कुंडल हिरण्यम, म्हणजे इथे कच्चा माल आणि पक्का माल हा संबंध दाखवलेला आहे। चतुर्थी तत्पुरुष या समासाचा हाही एक प्रकार आहे, कच्चा माल आणि पक्का माल असा संबंध इथे दाखवलेला आहे। उदाहरणार्थ कुंडल हिरण्यम म्हणजे हिरण्यम म्हणजे सोनं, कुंडलम म्हणजे कानातले, म्हणजे सोनं कशासाठी तर कानातल्यांसाठी। घटमृत्तिका म्हणजे मृत्तिका म्हणजे माती आणि घट म्हणजे माठ म्हणतो ना आपण मातीचा, म्हणजे माती कशासाठी तर माठ करण्यासाठी, म्हणून आता याचा विग्रह कसा केला आहे कुंडलाभ्याम हिरण्यम। कुंडलाभ्याम का केलं आहे कारण दोन कानातल्याची जोडी आहे म्हणून दोन आहेत, म्हणून इथे द्विवचन केलं आहे कुंडलाभ्याम हिरण्यम। घटमृत्तिका घटाय मृत्तिका।